हायकोर्टची बॅच आज सुरू होईल. सुरज सर, आज संध्याकाळपर्यंत बॅच लॉन्च होईल. सेम टीम असेल आणि क्वालिटी कंटेंट नेहमीप्रमाणे. चला, मी ऑडिबल आणि व्हिजिबल आहे का? चला फास्ट फास्ट ऑडिबल आणि व्हिजिबल आहे का? चला, आज समजेल ना? समजेल. थांबा, खूप कमीत कमी फीस ठेवणार. चलो पहा, आपण हे जे मेगा लेक्चर घेतोय तलाठीचं, या मेगा लेक्चरमध्ये दुसरा भाग जो की जीएस मी कव्हर करत असतो. ही आपली बॅच आहे, रेग्युलर बॅच. याच्यावर सद्यस्थितीला ही तुम्हाला केवळ 1999ला मिळते. लिमिटेड टाईम ऑफर आहे, 25 डिसेंबरपर्यंत तुम्ही घेऊ शकता. ही सगळी टीम आहे. अमोल पाटील सर आहेत, मी आहे, रुचिता मॅडम आहेत, आशिष भाकरे सर आहेत. प्रत्येकजण आपापल्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे. चला, जास्त वेळ घेत नाही, येतोय पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जलकरार केला गेला? सिंधू पाणीवाटप करारावर प्रश्न नेहमीच विचारले जातात, कारण हा नेहमी चर्चेत असणारा विषय आहे. चला, आता पहिल्यांदा सिंधू पाणीवाटप करार काय आहे हे समजण्या अगोदर आपल्याला सिंधू नदीचं स्ट्रक्चर समजावं लागेल. सिंधू नदी जी आहे, या सिंधू नदीची जलप्रणाली आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. जलप्रणाली लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला सिंधू पाणीवाटप करार समजणार नाही. लक्षात घ्या, सिंधू नदीबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, सिंधू नदी जी आहे ही एक आंतरराष्ट्रीय नदी असून ही नदी एकूण 3 देशांमधून वाहते. समजून घ्या बेसिक मुद्दे. पहिला देश जिथं तिचा उगम होतो म्हणजे चीनचा भाग तिबेट, त्याच्यानंतर मग भारतामध्ये ती येते आणि त्याच्यानंतर ती पाकिस्तानमध्ये जाते. अशा 3 देशातला प्रवास आहे. एकूण लांबी जर सिंधू नदीची आपण पाहिली तर एकूण लांबी आहे 2880 किलोमीटर. 2880 किलोमीटर. आणि भारतातली लांबी जर आपण याची पाहिली तर भारतातली लांबी आहे 709 किलोमीटर. भारतातला प्रवास जर आपण पाहिला तर हा केवळ 2 केंद्रशासित प्रदेशामधून हिचा आहे. 2 केंद्रशासित प्रदेश. पहिला जिथं ती प्रवेश करते तो म्हणजे लडाख, आणि दुसरं ज्या ठिकाणी नदी या भारतातून पाकिस्तानमध्ये प्रवेश करते तो म्हणजे जम्मू काश्मीर. चला येऊया नदीच्या प्रवाहाकडे. हा आहे भारताचा भाग. लक्षात घ्या, याच्यामध्ये बघा सिंधू नदी जी आहे हिचा उगम होतो तिबेटमध्ये बोखरचू नावाच्या हिमनदीपासून. तिबेटमध्ये बोखरचू नावाची हिमनदी आहे आणि हिमनदीपासून उगम झाल्यानंतर ही नदी अशी पश्चिम वाहिनी बनून वाहू लागते आणि लडाखमध्ये प्रवेश करते. ज्या ठिकाणी तिचा उगम होतो हिमनदी, लक्षात घ्या, बोखरचू नावाची हिमनदी. बोखरचू नावाची हिमनदी, इथं तिचा उगम होतो आणि ही नदी अशा पद्धतीनं पश्चिम वाहिनी बनून वाहू लागते. जशी ती नदी लडाखमध्ये येते, लडाखमध्ये तिला तिची एक उपनदी मिळते, तिचं नाव आहे लेह नदी. लेह ही सिंधू नदीची उपनदी आहे. त्यानंतर तिचा प्रवास जो आहे अशा पद्धतीनं पश्चिम वाहिनी बनून वाहतो. मात्र ही नदी मित्रांनो या भारतामधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच असणाऱ्या पर्वतरांगेला ही नदी 2 भागात विभागते आणि अशा पद्धतीनं ही नदी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करते. त्या पर्वतरांगेचं नाव आहे लडाख पर्वतरांग. परीक्षेला विचारलं जाईल, लडाख पर्वतरांगेमध्ये खचदरीची निर्मिती किंवा लडाख पर्वतरांगेला कोणती नदी छेदून ही पश्चिमेला प्रवास करते? तो उत्तर आहे सिंधू नदी. या तिच्या प्रवाहामध्ये तिला 2-3 महत्त्वाच्या उपनद्या मिळतात. पहिली आहे शोक नावाची उपनदी. शोक नदीला दुसरी नदी मिळते, तिचं नाव आहे नुब्रा. ह्या अशा तिच्या उपनद्या असून जी नदी जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये येते, जम्मू काश्मीरमध्ये या नदीला तिची महत्त्वाची उपनदी गिलगिट नावाची नदी या प्रांतामध्ये मिळते. नदीचं नाव आहे गिलगिट आणि अशा पद्धतीनं सिंधू नदी जी आहे ही प्रवेश करते पाकिस्तानमध्ये. सिंधू नदी पश्चिम वाहिनी आहे. सिंधू नदी पश्चिम वाहिनी जशी ही पाकिस्तानमध्ये प्रवेश करते, पाकिस्तानची राजधानी काबूल येथून मिळणारी काबूल नदी, ह्या अशा नदी, काबूल नदी जशी मिळते, सिंधू नदीचा प्रवाह दक्षिण वाहिनी होतो आणि पाकिस्तानमध्ये ती दक्षिण वाहिनी बनून राहते. भारतात पश्चिम वाहिनी, पाकिस्तानमध्ये दक्षिण वाहिनी. आता तिच्या उपनद्यांचा प्रवाह, ज्या प्रवाहावर सिंधू पाणीवाटप करार जो आहे हा टिकलेला आहे. काय आहे प्रवाह? लक्षात घ्या, इथं बघा तिची पहिली महत्त्वाची उपनदी, तिचं नाव आहे झेलम, जिचा उगम होतो वैरीनाग सरोवरामधून आणि झेलम नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. झेलम. दुसरी सिंधू नदीची उपनदी आहे, तिचं नाव आहे चिनाब. चिनाब नदीचा उगम जो आहे 2 नद्यांपासून होतो, एक चंद्रा नदी आणि दुसरी नदी भागा. चंद्रा आणि भागा या 2 नदीपासून उगम होतो चिनाब नावाच्या नदीचा. चिनाब नदी हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावून पंजाबमध्ये जाते
आणि पंजाबमधून ही नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. जशी चिनाब पाकिस्तानमध्ये जाते, झेलम नदीचा प्रवाह चिनाब नदीला येऊन मिळतो. त्याच्यानंतर चिनाबच्या दक्षिणेला बघा, चिनाबच्या दक्षिणेला रावी नावाची नदी आहे. हिचा उगम सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये होतो आणि ही नदी हिमाचल प्रदेशमधून पंजाबमध्ये जाते आणि ही नदी पुन्हा पंजाबमधून पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर सिंधूची एक उपनदी आहे, तिचं नाव आहे बियास. बियास नदीला या सगळ्या नद्या बोलवत असतात पाकिस्तानमध्ये. मात्र बियास नदी म्हणते माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही, मी तेवढं चलू शकत नाही, म्हणून पाकिस्तानमध्ये मी काय येणार नाही, तुम्हाला जायचं तर जा, मला कोणी घेऊन जाणार असेल तर मी पाकिस्तानमध्ये येऊ शकते. मग इथं राकस सरोवरामध्ये एका नदीचा उगम होतो, नदीचं नाव आहे सतलज. सतलज नदी शिपकिला खिंडीमधून भारतामध्ये प्रवेश करते आणि बियास आणि सतलज यांचा संगम होतो हरिके या ठिकाणी. हरिके ते ठिकाण ज्या ठिकाणी पासून इंदिरा गांधी कालव्याची निर्मिती झालेली आहे. हरिके या ठिकाणी बियास आणि सतलज यांचा संगम होतो आणि इथून पुढचा संपूर्ण प्रवाह जो आहे हा सतलज नावाने ओळखला जातो. हा प्रवेश करतो पाकिस्तानमध्ये. मित्रांनो, आब या शब्दाचा अर्थ होतो नदी. 1 2 3 4 5 ह्या पाचही नद्या पंजाबमधून वाहत असल्यामुळं पंज आब या नावावरून पंजाब नाव पडलेले पंज आब. अशा पद्धतीने या नद्यांचा प्रवाह पुढे पंचनाद नावाने ओळखला जातो आणि हा प्रवाह सिंधू नदीला येऊन मिळतो आणि परत सिंधू नदी मिठानकोट या ठिकाणापासून दक्षिणेला वाहत जाते, जिथं या दोघांचा प्रवाह होतो आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता बघा, सिंधू पाणी वाटप करारामध्ये 1 2 3 4 5 6 मुख्य 6 नद्या आहेत. तर या 6 नद्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सिंधू पाणी वाटप करार जो 1960 ला करण्यात आलेला आहे, या करारानुसार पाकिस्तानचा हक्क कोणत्या कोणत्या नद्यावर असेल. तर मित्रांनो, पाकिस्तानचा हक्क सिंधू नदीवर असेल, मात्र सिंधू नदीतील 80% पाण्यावरच असेल, बाकी 20% पाणी भारत वापरेल. त्याच्यानंतर झेलम नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल आणि त्याच्यानंतर चिनाब नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल. वा, सिंधू 80%, झेलम आणि चिनाब पूर्ण टक्के. जेव्हा भारताचा आपण जेव्हा विचार करतो, भारताचा विचार करता सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा 20% हक्क असेल, 20% हक्क असेल. त्याच्यानंतर रावी बियास सतलज या नदीच्या पाण्यावर भारताचा संपूर्ण हक्क असेल. रावी, बियास आणि सतलज. मित्रांनो, पहलगाम येथील हल्ल्यानंतर हा सिंधू पाणी वाटप करार जो आहे हा भारतानं रद्द केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखी हा करार पूर्ववत केलेला नाही, सध्याही हा करार आपल्याकडे रद्द आहे. मग हा करार कधी लागू झाला? 1960 ला. मित्रांनो, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून अनेक वेळा विवाद व्हायचे आणि ते विवाद दूर करण्यासाठी हा सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला. 10 वर्ष शिथिलता होती. 1970 पर्यंत पाकिस्तानला सर्व नद्यांचं पाणी आपण घेऊ देत होतो, कारण त्यांच्याकडे धरणं वगैरे नव्हती. आणि नंतर 1970 ला कडक अंमलबजावणी झाली. ते आतापर्यंत 2025 मध्ये तो रद्द झाला. क्लिअर? समजलं? घ्या मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल लेक्चर झाल्यानंतर, शिंगारे GS अकॅडमी आणि आपल्या ANP एज्युकेशनवर. चला, अमोल पाटील मॅथ रिजनिंग या चॅनलवर. घ्या पुढचा प्रश्न. रिकामी जागामध्ये भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय ही पदवी दिली गेली. भारताचा गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय कधी झाला असं विचारण्यात आलेलं आहे. भारताचा गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय कधी झाला असं विचारण्यात आलेलं आहे. चला, जे मुलं नवीन आहेत, लेक्चर समजत असेल तर लाईक करा आणि तुमचे मित्र कोणी असतील तर त्यांना नक्की शेअर करा. आता बघा, भारतातील काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल अभ्यासूया, ज्याच्यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. काही लिस्ट देतोय, ती लिस्ट तुम्हाला लक्षात राहिली तर बाकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. पहा, काही महत्त्वाचे गव्हर्नर ज्यांच्यावर वारंवार प्रश्न त्यांच्या कार्यावर विचारले जातात. ठीक आहे, जसं की तुम्हाला विचारलं जाईल की दुहेरी शासन व्यवस्था आणणारा गव्हर्नर कोणता? दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात? दुहेरी शासन व्यवस्था जनक. चला फास्ट एक 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 उत्तर आलं पाहिजे. जनक कोणाला म्हणतात?
त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, गव्हर्नर जनरल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो, कायमधारा पद्धतीचा जनक. कायमधारा पद्धत कोणी लागू केली? त्याचा जनक कोणाला म्हणतात? हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर तैनाती फौजेचा जनक, तैनाती फौजेचा जनक. त्याच्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की सतीबंदीचा कायदा आणणारा गव्हर्नर जनरल कोणता होता? सतीबंदी कायदा, सतीबंदी कायदा. त्याच्यानंतर विचारलं जाईल की साम्राज्यवादी विस्तारास किंवा साम्राज्यवादी धोरणाचा गव्हर्नर जनरल कोणता? साम्राज्यवादी धोरण. साम्राज्यवादी म्हणजे फक्त मला माझं साम्राज्य वाढवायचं. साम्राज्यवादी धोरणाचा जनक कोणाला म्हणतात? पहिला व्हाईसरॉय कोणता? भारताचा पहिला व्हाईसरॉय, पहिला व्हाईसरॉय. त्याच्यानंतर जनगणनेचा जनक कोणाला म्हणतात? जनगणना, जनगणनेचा जनक. कारण हे महत्वाचे, 2027 ला भारताची 16वी जनगणना सुरू होणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा गव्हर्नर कोणाला म्हणतात? शेवटचा गव्हर्नर. ठीक आहे, चलो आता एक एक याची उत्तरे आपण घेऊया, कारण हे फार महत्वाचं आहे. समजतंय ना रे? हा, चला. दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह, रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता? वॉरन हेस्टिंग, वॉरन हेस्टिंग. मित्रांनो, वॉरन हेस्टिंगवर आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पिट्स इंडिया ऍक्ट हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये आला होता? इथंच मी लिहितोय, पिट्स इंडिया ऍक्ट सुद्धा वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये आला होता. पिट्स इंडिया ऍक्ट. कारण काय? याचा प्रश्न 2-3 वेळा विचारला गेलेला आहे, वॉरन हेस्टिंग. त्याच्यानंतर कायमधारा पद्धतीचा जनक कोण? कॉर्नवॉलिस, कॉर्नवॉलिस. लॉर्ड नाही, सरळ नाव घेऊया आपण. तैनाती फौजेचा जनक कोण? तैनाती फौजेचा जनक जो आहे रिचर्ड वेलस्लीला म्हणतात. रिचर्ड वेलस्ली, रिचर्ड वेलस्ली. त्याच्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग, विल्यम बेंटिंग, बेंटिंग. कधी? 1933 नुसार, सॉरी 1833. ठीक आहे, कधी बनला विचारलं तर वर्ष लक्षात असू द्या. सतीबंदीचा कायदा लागू करणारा गव्हर्नर, सतीबंदीचा कायदा लागू करणारा गव्हर्नर होता विल्यम बेंटिंगच. कधी लागू केला? 1829, कारण तो याच्या अगोदर बंगालचा गव्हर्नर होता. त्याच्यानंतर साम्राज्यवादी धोरण डलहौसी, डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याने अनेक संस्थानं खालसे केले. पहिला व्हाईसरॉय कोणता? पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, व्हाईसरॉय हे पद कधी निर्माण झालं? व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं 1858 ला. काय झालं होतं? 1857चा उठाव झाला. 1857च्या उठाव्याच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता असं जर तुम्हाला विचारलं तरी त्याचं उत्तर लॉर्ड कॅनिंग. 1857च्या अगोदर भारतावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवलं होतं की तुम्ही भारतामध्ये राज्य करा, आणि भारतामध्ये वेगवेगळ्या दर 20 वर्षाच्या कायद्यानुसार आपण चार्टर्ड ऍक्ट असं म्हणतो, ब्रिटिश गव्हर्नर आपलं निर्देशित करत होतं की कशा पद्धतीने तुम्ही राज्य करू शकाल. मात्र 1857च्या उठावामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं की जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य भारतातून संपुष्टात आणलं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंतर्गत भारताला आणलं. आणि मग जो हा गव्हर्नर होता, ह्या गव्हर्नरच्या जागी नवीन पद निर्माण करण्यात आलं, व्हाईसरॉय.
व्हाईसरॉय हा भारत मंत्रीला जबाबदार असेल, जसं आता कृषी मंत्री वगैरे आहे तसं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारत मंत्री नावाचं पद तयार केलं होतं आणि व्हाईसरॉय त्याच्याकडे माहिती देईल आणि तो ती माहिती त्यांच्या संसदेमध्ये मांडेल. असो 1858ला पहिल्यांदा व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. जनगणनेचा जनक मेयोला म्हणतात, मेयोला म्हणतात जनगणनेचा जनक. त्याच्यानंतर शेवटचा गव्हर्नर जनरल कोणता? शेवटचा गव्हर्नर जनरल माउंटबॅटन. माउंटबॅटन. आणखी एकाचं नाव म्हणजे इथं आपल्याला उल्लेख करावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, स्वराज्य संस्थेचा. मित्रांनो त्यांचं नाव होतं लॉर्ड रिपन. म्हणजे ते लॉर्ड लावण्यासारखं काम त्यांनी केले. मला एकमेव आवडणारा गव्हर्नर म्हणल्यानंतर गव्हर्नर जनरल म्हणजे तो व्हाईसरॉय नंतर झाला लॉर्ड रिपन, कारण त्यांनी सत्यानं भारतामध्ये काम केलं. सत्याची लढाई भारतामध्ये तो लढला आणि असं कधी पाहिलं नाही की ब्रिटिश लोक आहेत समोर न्याय देत असताना किंवा भारतीय लोक आहेत. त्यामुळं मुद्दाम ब्रिटिशांनी त्याला इथून काढून टाकण्यासाठी इल्बर्ट बिलचं प्रकरण आणलं. असं इतक्या डिटेल जायचं नाही, आपण आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये ते घेतलेलं आहे. तर इथं लक्षात घ्या, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ही पदवी 1858. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकाराचा खंड सी मध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आले आहे? म्हणजे बघा, तुम्हाला कलम 19च नाही, कलम 19 मधलं तुम्हाला जे 7 स्वातंत्र्याचे अधिकार होते, नंतर 1 स्वातंत्र्याचा हक्क जो आहे हा रद्द करण्यात आला. तर असे 6 स्वातंत्र्याचे हक्क जे आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कलम 19 तुम्हाला माहीत आहे. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क आहे आणि कलम 19 ते 22 जे आहे ज्याला आपण म्हणतो कशाचा हक्क? स्वातंत्र्याचा हक्क. इथं मी लिहितोय कलम 19. कलम 19 काय सांगतं? कलम 19 आहे स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क. मित्रांनो, मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 स्वातंत्र्याचे हक्क दिले होते. पहा इथं मी लिहितोय स्वातंत्र्याचा हक्क. एकूण सध्या 6 स्वातंत्र्य आहेत, एकूण 6 स्वातंत्र्य कलम 19 नुसार स्वातंत्र्य. आणि इथं मी लिहितोय मूळ घटनेमध्ये 7 स्वातंत्र्य होते. परीक्षेला हेही विचारलं जाईल, मूळ घटनेमध्ये किती स्वातंत्र्य होते? मूळ घटनेमध्ये 7 स्वातंत्र्य होते. मग एक स्वातंत्र्य कधी कमी करण्यात आलं? मित्रांनो, घटना दुरुस्ती 44वी कधी झाली? ही 1978ला झाली आणि या 44व्या घटना दुरुस्तीनं या ठिकाणी एक 7वं स्वातंत्र्याचं हक्क जे आहे हे काढून घेण्यात आलं, 7वं स्वातंत्र्याचं हक्क. आता स्वातंत्र्याचे 6 हक्क कोणते आहेत लक्षात ठेवा. पहिलं स्वातंत्र्याचा हक्क आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तुम्ही व्यक्त होऊ शकतात, तुम्ही भाषण करू शकतात. हे राज्यघटनेनं तुम्हाला दिलेलं कलम 19 मधलं पहिलं स्वातंत्र्य. तुम्ही कलम 19A त्याला म्हणू शकता. अभिभाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. लक्षात घ्या, काय दाखवायचे चित्रफितीनुसार तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तुमच्या समोर माईक आहे, हा राईट. संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. संपत्ती राखून ठेवण्याचा हक्क जो आहे हा हक्क वगळला. ठीक आहे, चला. हा इथं काय करायचंय, इथं असं माईक दाखवायचंय, माईक ठेवलेलं आणि इथं तुम्ही तिथं बोलत आहात. तर हा झाला तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग. पहिलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कलम 19 मधलं बी काय सांगतं? कलम 19 मधलं बी सांगतं शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. बघा कलम 19 मधलं बी. मग काय करायचं, आकृतीमध्ये काय दाखवायचं की तुम्ही 5-6 जण 10-20 जण म्हणा, तुम्ही पारापाशी आपल्या मंदिराच्या बाजूला गप्पा मारत बसलेले आहेत, एकमेकांच्या समोर तुम्ही बोलत आहात. तर हे म्हणजे शांततेनं एकत्र जमलेले आहात, गप्पा मारत आहात, विनाशस्त्र एकत्र याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. कलम सी काय सांगतं? संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. संघटना
किंवा संस्था, हे जे प्रश्न मी घेतोय हे प्रश्न 2023च्या तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, जे सर्व प्रकारच्या म्हणजे आपण असं म्हणूया की जे जिथं जिथं विचारलं जातं तिथं ते असे प्रश्न विचारले जातातच. संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. तिसरी आकृती काय दाखवायची, इथं कुठंतरी कार्यालय असं दाखवायचं आणि इथं संघटन नाव लिहायचं, संघटन, आणि इथं तुमचे 1 2 3 कार्यकर्ते इथं समोर उभे असलेले दाखवायचं, म्हणजे तुम्ही संघटना स्थापन करू शकता कलम सी मध्ये. डी काय सांगतं, 19D म्हणते भारतामध्ये मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य, भारतामध्ये मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य, मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य. मग याच्यामध्ये काय दाखवायचं, इथं मध्ये तुम्ही दाखवायचं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, तुम्ही तिरुपतीला गेले, आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीला, त्याच्यानंतर तुम्ही केरळला गेले, केरळ नंतर तुम्ही गोव्याला गेले, हे असं तुम्ही दाखवू शकता की तुम्ही कुठेही फिरू शकता. ABCDE, कलम ई काय सांगतं, 5वं स्वातंत्र्य, भारतात कोणत्याही भागामध्ये, भारतामध्ये कोणत्याही भागामध्ये राहण्याचा व स्थायी होण्याचा हक्क, स्थायी होण्याचा हक्क. भारतात कुठेही राहण्याचा आणि स्थायी होण्याचा हक्क. एक घर दाखवायचं आणि या घरामध्ये तुम्ही केरळमध्ये इथं स्वतःचं घर घेतलेले, डोंगरावर, डोंगर आहे केरळमध्ये, भारतामध्ये कुठेही राहताय तुम्ही, म्हणला आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही, मी केरळमध्ये राहील, तर हा तुमचा 19 नुसार हक्क आहे. ABCDE. आणि F काय सांगतं, F सांगतं कोणताही व्यवसाय, त्याच्यानंतर व्यापार, त्याच्यानंतर धंदा करण्याचा किंवा चालवण्याचा हक्क. तुम्हाला असं कोणी म्हणू शकत नाही की बाबा तू शूजचं दुकान का टाकलं, कोणी भाजीपाला तू का विकतोय, हे तुझा हक्क नाही वगैरे सांगू शकत नाही. हे असं दुकान दाखवायचं आणि याच्यामध्ये दुकान, ठीक आहे. कलम आता काय विचारलंय, ABCD. खंड सी मध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आले. खंड सी मध्ये संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचा अधिकार, संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार, भारतात कोणत्याही भागामध्ये राहणे स्थायिक होणे, भारतामध्ये कोणत्याही भागामध्ये राहणे स्थायिक होणे, हे आहे ई. इथं बाकीचे तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हे आहे ई. त्याच्यानंतर शस्त्रास्त्राशिवाय शांतपणे एकत्र येणे, हे आहे बी. त्याच्यानंतर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे आहे ए. आणि हे आहे सी. मग उत्तर काय आहे, संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे, 1 या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर, समजतंय का रे? चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने वर्ष 2022-23 मध्ये आपले 5वे संतोष चषक पटकावले. आता प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये आला, 22-23 वर विचारलाय. आज आपण जे घेत आहोत 22-23चं नाही, तर आपण प्रश्न घेणार आहोत सद्यस्थितीला 24-25 मध्ये काय काय तुम्हाला विचारलं गेलेलं आहे आणि काय काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. संतोष चषक, सर्वात पहिल्यांदा संतोष चषक कोणत्या खेळाशी संदर्भित आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. संतोष चषक माहिती घेऊया संतोष चषका संदर्भात आणि आकडेवारी आपण पाहूया 2024-25, कारण 2025चं आणखी झालेलं नाहीये. 24-25ची आकडेवारी कन्सिडर करू. लक्षात घ्या, संतोष चषकाची ही आवृत्ती कितवी आहे, ही 78वी आवृत्ती होती. 78वी. आपण कधीची आकडेवारी पाहतोय, 2024-25. मित्रांनो लक्षात घ्या, संतोष चषकाचं आयोजन कोण करतं, त्याच्यावरून लक्षात येईल की संतोष चषक जे आहे हे कशाशी संदर्भित आहे. याचं आयोजन अखिल भारतीय फुटबॉल महासंघ करतोय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, फुटबॉल महासंघ, ठीक आहे, हे याचं आयोजन करते. म्हणजे संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो ही कोणती स्पर्धा आहे, ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. राज्यस्तरीय स्पर्धा जी सिनियर खेळाडूसाठी, म्हणजे
आपल्या क्रिकेटमध्ये जसं रणजी म्हणतो तसं या ठिकाणी संतोष चषक आहे, रणजी स्पर्धेसारखं. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, या स्पर्धेची सुरुवात कधीपासून झाली असं जर तुम्हाला विचारलं, या संतोष चषकाची सुरुवात 1941-42 पासून झाली आणि पहिल्यांदा विजेता जो होता, पहिला विजेता संघ जो होता हा होता बंगाल. कोणता? बंगाल. जर तुम्हाला विचारलं या स्पर्धेमधले सर्वात यशस्वी संघ कोणते, सर्वात यशस्वी संघ, तर या स्पर्धेमधले सर्वात यशस्वी संघ आपल्याला पाहायला मिळतात पश्चिम बंगाल. सर्वात यशस्वी संघ आतापर्यंत 33 वेळा विजेता आहे, 33 वेळा विजेता. मागच्या वर्षी प्रश्न विचारला असता तर तो 32 वेळा विजेता होता, 33 वेळा. आणि दुसरा आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पंजाब. पंजाब संघ आतापर्यंत 8 वेळा विजेता पाहायला मिळतो, 8 वेळा विजेता. ठीक आहे, चला आपण चर्चा करूया 2024-25च्या स्पर्धेबद्दल. मित्रांनो, 2024-25च्या स्पर्धेचा विजेता संघ विचारला जाईल आणि उपविजेता संघ विचारला जाईल, उपविजेता. त्याच्यानंतर आणखी जोडून 2 गोष्टी सांगतो. एकूण संघ विचारले जातील किती होते आणि अंतिम सामना विचारला जाईल, शेवटचा सामना कुठे झाला. ह्या 2024च्या बाबतीतल्या गोष्टी लक्षात असू द्या. विजेता संघ जो आहे 2024चा तो आहे पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल. आणि मित्रांनो, हा 33वी ट्रॉफी आहे त्याची, म्हणजे ही 33वी ट्रॉफी तुम्ही म्हणू शकता पश्चिम बंगालची. उपविजेता संघ जर विचारला तर केरळ जो आहे हा उपविजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो. एकूण संघ होते 31 आणि शेवटचा सामना हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी खेळवण्यात आला. हैदराबाद तेलंगणा, हैदराबाद तेलंगणा. ठीक आहे, इथे या. मग या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. हे पण आकडेवारी 2022-23 ची नाही, 2024-25 ची आकडेवारी. ठीक आहे, क्लिअर. धन्यवाद संपदा मॅडम. चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. मुख्य भूप्रदेश आणि बेट समूहांसह भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. याला मी स्टार पॉइंट करतो, स्टार असं, स्टार. फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण 29 एप्रिल 2025 भारताचं जहाजबांधणी मंत्रालयाचं, जहाजबांधणी व बंदर मंत्रालयाचं जे GR आहे, या GR नुसार यावर्षी कोस्टल एरिया जी आहे, या कोस्टल एरियाची लांबी जी आहे ही तंतोतंत मोजण्यात आली. ही या लांबीमध्ये जवळपास दुप्पटची वाढ आपल्याला नोंदवली गेलेली पाहायला मिळते. नवीन आकडेवारी लक्षात ठेवा, ही झाली 2023 ची आकडेवारी. 29 एप्रिल 2025 नुसार, केंद्र सरकारनुसार भारताची एकूण जर सागरी सीमा आपण पाहिली, सागरी सीमा, तर ही भरते आपली 11,099 किलोमीटर, 11,099 किलोमीटर. एप्रिल 2025 नुसार बरं का, एप्रिल 2025 GR नुसार, GR नुसार बघा, शासनाचा GR आहे, आपल्याला ही माहिती माहीत असणं गरजेचे आहे. आता 11,099 पैकी जेव्हा आपण विचार करतो की भारताची जी मुख्य भूमी आहे, मुख्य भूमी म्हणजे आपल्याला जो भाग दिसतोय भारताचा मुख्य भूमी, या मुख्य भूमीची लांबी जर तुम्हाला विचारली सागरी किनाऱ्याची तर ती 78-71 किलोमीटर आहे. आणि भारतीय बेटांची म्हणजे अंदमान निकोबार बेट समूह आणि लक्षद्वीप बेट समूहाची जर मिळवली तर ही आपल्याला पाहायला मिळते 3228 किलोमीटर एवढी. किती? 3228. आता नवीन आकडेवारी तुमच्याकडे असू द्या, कारण परीक्षेला ही आकडेवारी विचारण्याची शक्यता दाट आहे. नवीन आकडेवारी लक्षात घ्या. आता तुम्हाला माहित आहे इथं गुजरात आहे, इथं महाराष्ट्र आहे, इथं गोवा आहे, इथं कर्नाटक आहे, इथं केरळ आहे, इथं तामिळनाडू आहे, म्हणजे हे भारताच्या सागरी सीमा लाभलेले राज्य. इथं आंध्र प्रदेश आहे, इथं ओडिशा आहे आणि इथं पश्चिम बंगाल आहे. त्याच्यानंतर यांनी काय केले की हा जो केंद्रशासित प्रदेश आहे पद्दुचेरी, याची आकडेवारी सुद्धा सेपरेट दिली. पद्दुचेरीला लागलेली सागरी किनारपट्टी. आणि इथं दमन व दीव दादर नगर हवेली जी आहे, दमन व दीव,
दमण व दीव असं म्हणू शकता, कारण दादर नगर हवेली तसेही केंद्रशासित प्रदेश एकच आहे. दमण व दीव यांची सीमा जी आहे, आपलं सागरी सीमा जी आहे ही वेगळी देण्यात आलेली आहे. इथं अंदमान निकोबार बेट समूह आणि इथं लक्षद्वीप बेट समूह. आता ह्या सगळ्यांची आकडेवारी आपण घेऊया आणि सर्वाधिक आणि सर्वात कमी आकडेवारी असणारे राज्य इथं आपण त्याची काही ट्रिक वगैरे असेल तर बघूया. गुजरात राज्य सर्वाधिक सागरी सीमा लागून असणारं. गुजरात राज्याची सागरी सीमा 2340 किलोमीटर. किती? 2340 किलोमीटर. आता इथं प्रत्येक वेळी किलोमीटर लिहिण्यापेक्षा सागरी सीमा किलोमीटरमध्ये असं लिहिलं एकाचेचं तर ते सगळीकडे येऊन जातं. महाराष्ट्राची आकडेवारी पूर्वी 720 होती, ती बदलली. आता 878 किलोमीटर महाराष्ट्राची सागरी सीमा झालेली पाहायला मिळते. गोवा पूर्वी 113 होती, आता 194. तर तुम्हाला सर की मग त्यावेळीची चुकीची होती का आताची चुकीची? तर त्यावेळीची चुकीची नव्हती ना आताची चुकीची नाही. आपलं तंत्रज्ञान एवढं विकसित चाललंय की आपण आता मोस्ट ॲक्युरसीकडे आलेलो आहेत. क्लिअर? मोस्ट ॲक्युरेटीकडे म्हणजे ॲक्युरसीकडे. ठीक आहे. गणेश सर आहे बॅच, नंतर तुम्ही त्या ॲपमधून म्हणजे आज संध्याकाळी लॉन्च होते बॅच आपली, तर तुम्ही तिथून करू शकता. माहिती तुम्हाला देऊन टाकतो मी. मला कॉल करा तुम्ही लेक्चर संपल्यानंतर. कर्नाटक राज्य जे आहे, कर्नाटक राज्याची जी सीमा आहे 258 होती पहिले, आता 343 झालेली. 560 होती केरळ राज्याची, ती आता वाढून 600 किलोमीटर झालेली आहे. तामिळनाडूची जी भूसीमा आहे ही 907 होती पहिली, ती झालेली 1068 एवढी. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशची भूसीमा आपलं सागरी सीमा, भूसीमाच म्हणतोय, सागरी सीमा पहिले 10-11 किलोमीटर होती, 1011, ती आता 1053 किलोमीटर झालेली. ओडिसा राज्याची जी सागरी सीमा आहे ती 574 झालेली आणि पश्चिम बंगालची सागरी सीमा ही 721 किलोमीटर झालेली पाहायला मिळते. आता पद्दुचेरीचा जेव्हा आपण विचार करतो, पद्दुचेरीची सागरी सीमा 42 किलोमीटर. दमण व दीव दमण व दीवचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तिची सागरी सीमा 54 किलोमीटर. अंदमान निकोबार बेट समूहाचा जेव्हा आपण विचार करतो, अंदमान निकोबार बेट समूहाची सागरी सीमा 3083 किलोमीटर आणि लक्षद्वीपची सागरी सीमा जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते 145 किलोमीटर एवढी. पहिली 132 होती, 145 किलोमीटर. अशा पद्धतीनं या सागरी सीमांची नवीन आकडेवारी लक्षात असू द्या. इथं ऑप्शन नाहीये, इथं मी 5 नंबर टाकतोय, 5वा ऑप्शन टाकतोय. 11,099 किलोमीटर ही 2025 नुसार. तर हे उत्तर आहे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक इथं 5 बरोबर. क्लिअर? समजतंय का रे? कमेंट करा बरं फास्ट. समजायला ना शिकवलेलं असं डोक्याच्या वर जायना ना, मग लाईकची संख्या कमी कशी दिसेल मला? घ्या पुढचा प्रश्न. 18व्या शतकात इंग्रज आणि म्हैसूरचे राज्यकर्ते यांच्या दरम्यान किती लढाया झाल्या? 18व्या शतकात लेखाकोशागारासाठी ज्यांनी आपले लेक्चर केले होते त्यांच्या लक्षात असेल की मी इंग्रज म्हैसूर युद्ध शिकवले होते त्यांना, आणि एका शिफ्टला म्हणजे दर 2 दिवसाआड याच्यावर एक प्रश्न यायचा. 100% त्यांचा मार्क तिथं कव्हर झालेला. त्यामुळे व्यवस्थित करा. जेवढं आपण घेतोय ना एवढं मी सगळं पोटतिडकीने घेतोय. हे सगळं मी फक्त हे द्यायचं म्हणून देत नाही, हे सगळं पोटातून येतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा फायदा घ्या. चला आपण इंग्रज म्हैसूर युद्ध पाहूया. इंग्रज म्हैसूर युद्ध. आता एक आणखी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. इंग्रज म्हैसूर युद्धाच्या ऐवजी ते आणखी इथं शब्द वापरतात, इंग्रज कर्नाटक युद्ध. हे सुद्धा सेम आहे, इंग्रज कर्नाटक युद्ध. दोन्ही एकच बरं का. म्हैसूर युद्ध म्हणा किंवा कर्नाटक युद्ध म्हणा, इथं राज्याचा संबंध आहे कर्नाटक. त्यावेळेस म्हैसूर नावाचं संस्थान होतं, वाडियार घराणे. लक्ष द्या आता मित्रांनो, इंग्रज आणि म्हैसूर यांच्या दरम्यान एकूण 4 युद्ध झाले. एक युद्ध जे म्हणजे ज्यामध्ये काही महत्त्वाचं आहे ते मी सांगतो. पहिले युद्ध कधीपासून कधी इयर सुद्धा विचारलं बरं का. 1766 ला सुरू झालं तर 1769 पर्यंत, म्हणजे जवळपास 3 वर्ष हे युद्ध चाललं.
शासक होते हैदर अली. शासक हैदर अली. मित्रांनो, इंग्रजांनी हैदर अलीला हरवण्यासाठी एक नीती इथं वापरली होती. नीतीचं नाव विचारलं जाईल त्रिपक्षीय युती. इंग्रजांनी इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये त्रिपक्षीय युती खालीलपैकी कोणासोबत केली होती? इंग्रजाला माहित होतं हैदर अली काही साधासुद्धा माणूस नाही, तो आपलं एकट्याचं तर आपलं काही चालणारच नाही. आणि एकटं म्हणजे आपण स्वतःहून पायावर कुऱ्हाडी मारून येण्यापेक्षा आपण काय करूया, यांच्यात मध्ये काय करूया, लढाई करूया. मग हैदर अलीचं त्यात तत्कालीन थोडेसे दुश्मन कोण होते? निजाम होते, मराठी होते. मग इंग्रजांनी काय केली? त्रिपक्षीय युती केली. कोण कोण होते याच्यामध्ये? इंग्रज होते, मराठे होते आणि निजाम होते. इंग्रज, मराठे आणि निजाम या तिघांबरोबर त्रिपक्षीय युती केली. तरी सुद्धा हैदर अलीनं त्यांना जमू दिलं नाही. हैदर अलीनं त्या ठिकाणी मद्रासपर्यंत 5 किलोमीटर फक्त मद्रास राहिलं होतं आणि इंग्रजांनी नंतर शरणागती पत्करली. आणि इथं मग या युद्धाचा शेवट झाला. शेवट काय झाला? शेवट झाला मद्रास तहाने. मद्रास तहाने. आणि याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की बाबा जर म्हैसूरवर बाकी कोणी हल्ला केला तर इंग्रज मित्र राष्ट्राप्रमाणे आपल्याकडून लढतील, असं ते तहामध्ये ठरवण्यात आलं. मद्रास तहाने शेवट झाला. दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध लक्षात घ्या. दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध हे झाले 1780 ला सुरू तर 1784 ला. काय कारण होतं? कारण असं होतं की मराठे आणि हैदर अली यांच्यासोबत काहीतरी युद्ध सुरू होणार होतं. युद्ध सुरू झालं, मराठ्यांनी हल्ला केला, मात्र इंग्रज त्यांच्याबरोबर आले नाही. हा डोक्यात राग होता हैदर अलीच्या, त्याच्यामुळे इंग्रजांबरोबर युद्ध झालं. 1780 ते 1784 हे 4 वर्ष चाललं. मित्रांनो लक्षात घ्या, या युद्धामध्ये पहा हे IMP आहे, कारण हाही प्रश्न परीक्षेला आलेला आहे. कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला? तो लढताना झाला नाही, त्याला कॅन्सर होता आणि कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला. इथं मी लिहितोय की 7 डिसेंबर 1782 हैदर अलीचा मृत्यू. मग हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर या युद्धाची धुरा जी आहे, या युद्धाची धुरा 1882 ला टिपू सुलतानने हे युद्ध सुरू ठेवले. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतानने युद्ध सुरू ठेवले. मात्र इंग्रजांनी त्यांना तेवढं जमू दिलं नाही, कारण अचानक हे युद्ध त्याच्या समोर आलं होतं. आणि या युद्धाचा शेवट जो आहे हा शेवट झाला कशाने? मंगळोर तहाने. मंगळोर तह किंवा मंगलोर तह याला म्हटलं जातं. याचा शेवट झाला. तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध. तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध 1790 ते 92 2 वर्षासाठी झाले. या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तेव्हा इंग्रजांकडून लॉर्ड कॉर्नवॉलिस होता. कॉर्नवॉलिस लिहितो डायरेक्ट, कॉर्नवॉलिस. आणि इकडून होता कोण? टिपू सुलतान. टिपू सुलतान. आणि या युद्धाचा शेवट श्रीरंगपट्टणमच्या तहाने झाला. टिपू सुलतानला या ठिकाणी 3.5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली. शेवट श्रीरंगपट्टणमचा तह. श्रीरंगपट्टणम तह. आणि टिपू सुलतानला 3.6 कोटीची नुकसान भरपाई इंग्रजांना द्यावी लागली. नुकसान भरपाई. ठीक आहे, चलो. आणि शेवटचं 3 झालं, 4. चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध, 4 नंबर चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध झाले केवळ 1799 एकाच वर्षामध्ये. कोण होता? इंग्रजांकडून वेलस्ली होता, रिचर्ड वेलस्ली वर्सेस टिपू सुलतान. आणि मित्रांनो या युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. मृत्यू कधी झाला? टिपू सुलतानचा मृत्यू 4 मे 1799 मध्ये झाला. कुठं झाला? श्रीरंगपट्टणम. असाही विचारला गेलेला प्रश्न लेखा कोशागारला धर्मादायला आला होता की टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये झाला? चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये. असे 4 इंग्रज म्हैसूर युद्ध इंग्रज आणि म्हैसूर म्हणजे कर्नाटक शासक यांच्या दरम्यान लढले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे.
चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. भारतातील 2001 ते 2011 पर्यंतच्या लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर किती होता? अच्छा, पोलीस भरतीला पण प्रश्न आला होता हा 100%, कारण GS चा भाग आहे, प्रश्न येणार. दशवार्षिक दर तुम्हाला माहित असेल, लोकसंख्येची गणना जी होती दर 10 वर्षांनी होत असते आणि त्यामुळे लोकसंख्येचा वृद्धी दर जो आहे मागच्या 10 वर्षानंतर किती होता, मागच्या 10 वर्षामध्ये किती होता, त्याच्या मागच्या 10 वर्षामध्ये किती होता, असा लोकसंख्येचा वृद्धी दर काढला जातो. मित्रांनो लक्षात घ्या, 2-3 आकडेवारी तुम्हाला देतोय की लोकसंख्येचा सर्वात कमी वृद्धी दर कोणत्या वर्षी होता असं जर तुम्हाला विचारले. वृद्धी दर म्हणजे काय? वृद्धी दर म्हणजे समजा आपण म्हणूया की 2001 चं विचारले आणि 2011 चं विचारले. वृद्धी दर या शब्दाचा अर्थ 2001 मध्ये जर 100 व्यक्ती असेल तर याच्या तुलनेमध्ये 2011 ला किती व्यक्ती झाले? 2001 मध्ये 100 व्यक्ती असताना 2011 ला 17.5 व्यक्ती झाले. म्हणजे जेव्हा आपण इथं 200 चा आकडा घेऊ, इथं आपल्याला 35 व्यक्ती पाहायला मिळते. 17.5 गुणिले 2 35, म्हणजे 200 व्यक्तीच्या मागं 2011 ला 35 व्यक्तींची भर पडली. म्हणजे वृद्धी दर जो होता 17.5% होता. अशाच पद्धतीनं भारतामध्ये सर्वात कमी वृद्धी दर कोणत्या वर्षी होता असं जर तुम्हाला विचारलं, भारतामध्ये सर्वात कमी वृद्धी दर 1911 ते 1921 मध्ये होता. हा किती होता असं जर तुम्हाला विचारलं तर हा -0.31% होता. भारताच्या लोकसंख्येच्या पहिल्या म्हणजे लोकसंख्येच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की भारताचा वृद्धी दर जो आहे हा मायनसमध्ये गेला होता. म्हणून याला महाविभाजनाचे वर्ष म्हटलं जातं. महाविभाजनाचे वर्ष परीक्षेला विचारलं जाईल. महाविभाजनाचे वर्ष कोणत्या वर्षाला म्हणतात? महाविभाजनाचे वर्ष जे आहे हे 1911 ते 1921, कारण याच्यामध्ये दुसरं महायुद्ध झालं होतं. त्याच्यानंतर प्लेगची साथ, अनेक साथीचे रोग पसरले होते, मृत्यूदर वाढला होता, जन्मदर स्थिर होता. त्यामुळं 1911 ते 1921 महाविभाजनाचे वर्ष असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं, सर्वाधिक वृद्धी दर हा कोणत्या दशवार्षिक किंवा कधी होता असं जर तुम्हाला विचारलं, सर्वाधिक वृद्धी दर लक्षात घ्या 1961 ते 1971 या दरम्यान होता आणि हा होता 24.80% वेगळा. म्हणजे म्हणजे 10 वर्षामध्ये 100 व्यक्ती मागं 24 व्यक्तींची भर पडली, 25 व्यक्तींची भर पडली. 24.80% एवढा वृद्धी दर होता. मित्रांनो लक्षात घ्या, या म्हणजे इथंच नाही, हे 20च्या पुढे वृद्धी दर जो आहे 1951 पासून ते 1981 पर्यंत हा जो वृद्धी दर होता हा वृद्धी दर 20%च्याही पुढे होता. म्हणून 1951 ला वृद्धी दर होता हा 21.64% होता. त्याच्यानंतर 61 ला वृद्धी दर होता हा होता 21.80%, जी मी तुम्हाला म्हटलं. एक मिनिट, हे असं तुम्हाला सांगतो लक्षात येईल. 1951 ते 61, 61 ते 71 आणि 1971 ते 81 असा जर 3 वर्षाचा कालखंड पाहिला, इथं वृद्धी दर तुमचा 21.84% पाहायला मिळेल, 21.64% पाहायला मिळाला. या 10 वर्षामध्ये वृद्धी दर 24.80% पाहायला मिळाला. इथंही तेवढा काय बदल नाही. या 10 वर्षामध्ये वृद्धी दर 24.66% पाहायला मिळाला. म्हणून मित्रांनो 1951 ते 1981 चा कालखंड जे आहे याला लोकसंख्या विस्फोट म्हटलं जातं. लोकसंख्या विस्फोट परीक्षेला विचारलं जाईल, कोणत्या कालावधीला लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी म्हटलं जातं? तर मित्रांनो 1951 ते 1981 ला लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी म्हटलं जातं. याचं दुसरं कारण असं आहे की 1951 ला लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33.10 कोटी भारताची लोकसंख्या, आणि हीच लोकसंख्या 1981 ला जेव्हा तुम्ही मोजता तेव्हा ती लोकसंख्या 68.33 कोटी पाहायला मिळते. म्हणजे 30 वर्षामध्ये लोकसंख्या दुप्पट झाली.
30 वर्षामध्ये लोकसंख्या दुप्पट. असो, ह्याला लोकसंख्येचा वृद्धी दर म्हटलं जातं. आता आपल्याला विचारले 2001 ते 2011, 81 पर्यंत आपण पाहिलं होतं. 1981 ते 91 किती होता पाहूया. 1991 ते 2001 किती होता पाहूया, आणि 2001 ते 2011 किती होता पाहूया. म्हणजे तुम्हाला या तिन्हीपैकी जरी विचारलं तर सांगता आला पाहिजे. काही सांगता येत नाही, काही विचारतात. जीएस मध्ये सगळ्यात जास्त मार्क कमी करण्याचं त्यांना जर कुठं मिळत असेल, बघा ना, जेवढे टॉपर आहेत ना त्यांचे जीएस मध्ये मार्क जास्त आहेत. जीएस मध्ये जर मार्क कमी करण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. काही कुठेही एखादा छोटा मोठा एखादी संस्था टाकून द्या इतिहासामध्ये, 100% मार्क कमी झाला, पोरांना माहिती आहे. हे असं तुम्ही जर 10 वार्षिक वृद्धी दर म्हणजे 100 पैकी 95 पोरांना माहीतच नसतं. त्यामुळं ह्या गोष्टी छोट्या छोट्या फोकस केल्यात, आपले एक एक मार्क वाढतात. आणि मित्रांनो, एका एका मार्कावर हजारो विद्यार्थी लाईनमध्ये असतात, हजारो. एका मार्कानं जर एक मार्क जर तुम्हाला कमी पडला तर तुम्ही हजारो पोरांच्या मागं फेकले जाल. त्यामुळं एका एका मार्काची भूक आपल्यामध्ये पाहिजे. पहा, 1981 ते 91 भारताचा वृद्धी दर होता 23.87%. त्याच्यानंतर 91 ते 2000 मध्ये हा थोडासा कमी झाला, हा झाला 21.54%. आणि पुन्हा 1 ते 2011 हा कमी झाला, हा झाला 17.7%. किती? 17.7. मग इथं विचारले 2001 ते 11 वृद्धी दर किती होता? 17.7%. 2001 ते 11 वृद्धी दर 17.7%. चला, समजते का रे? हा, डेली म्हणल्यापेक्षा आठवड्यातून 3-4 दिवस लेक्चर असेल. ठीक, समजतंय का? कमेंट करा फास्ट. चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. 1885 मध्ये मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात प्रतिनिधींची उपस्थिती होती. रिकामी जागा प्रतिनिधींची उपस्थिती होती. सांगा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती जणांची उपस्थिती होती? असा परीक्षेला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. राईट, जवळपास बऱ्यापैकी मुलांची उत्तर बरोबर आहेत. इथं मी लिहितोय राष्ट्रीय काँग्रेस मित्रांनो लक्षात घ्या, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना विचारली जाईल. स्थापना 1885 ला. संस्थापक कोण आहेत? संस्थापक सर ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम. बर, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले असं जर तुम्हाला विचारलं तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडलं ते 28 ते 31 डिसेंबर 1885 ला. पुढे मित्रांनो, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कमेंट मध्ये सांगा. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. मित्रांनो, पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते असं तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. आणि पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती ठराव मांडण्यात आले असा एक पहिल्या अधिवेशनाच्या संदर्भात प्रश्न आहे. व्योमेश चंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते आणि एकूण 9 ठराव जे आहेत हे याच्यामध्ये पारित करण्यात आले. एकूण किती? 9 ठराव जे आहेत पारित करण्यात आले. मग तुम्हाला विचारलं जाईल राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष, आपलं दुसरं अधिवेशन. आता अध्यक्ष वगैरे आपण भरपूर वेळा हे घेतलेलं आहे. सेपरेट राष्ट्रीय काँग्रेसच्या याच्यावर एक 10-1 मिनिटाचा एखादा प्रश्न मी घेतो. फक्त लक्षात घ्या, पहिलं अधिवेशन पार पडलं मुंबई येथे. दुसरं अधिवेशन पार पडलं इथं कुठं? चेन्नई येथे. तिसरं अधिवेशन पार पडलं, एक मिनिट, मुंबई येथे पहिलं. दुसरं अधिवेशन पार पडलं कोलकाता येथे. तिसरं अधिवेशन पार पडलं चेन्नई. चौथं अधिवेशन पार पडलं दिल्ली. आणि 5वं पार पडलं परत मुंबई, कोलकाता,
चेन्नई, इथं अलाहाबादला, दिल्ली नाही अलाहाबाद, आणि या ठिकाणी मुंबई. चल आता हे सेपरेट एखादा प्रश्न आपण घेऊया. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे इथे बरोबर आहे. क्लिअर. सध्याचं प्रयागराज. हा, दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. घ्या पुढचा प्रश्न. एप्रिल 2023 मध्ये नथुला येथे हिमस्खलन घडले. ही दुर्घटना कोणत्या राज्यात घडली? नथुला. मित्रांनो, ही जी नावं आहेत ही सगळी उत्तर भारतामध्ये आढळणाऱ्या हिमालय पर्वतातील खिंडींची नावं आहेत. लक्षात घ्या, काही खिंडी लक्षात घ्या, ज्या खिंडींवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. इथं नथुला खिंडीबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात घ्या. पहा, इथं आहे श्रीनगर आणि हे आहे जम्मू. जम्मूवरून श्रीनगरला जोडणारा रस्ता जो आहे हा बोमदिला मधून जातो. बोमदिला. त्याच्यानंतर इथं श्रीनगर, कारगिल, लेह. श्रीनगर, कारगिल, लेह. कारगिल, लेह. या खिंडीचं नाव आहे झोजिला खिंड. झोजिला खिंड. पहिल्यांदा जी व्यक्ती नवीन आहेत त्यांना मी सांगतोय, खिंड या शब्दाचा अर्थ होतो खंडित असलेला भाग. खिंड म्हणजे ही पर्वतरांग आहे अशी सलग आहे, आणि पर्वतरांगेमध्ये कुठंतरी खंडित असलेला भाग आढळतो. ज्या खंडित असलेल्या भागामधून आपण रस्ते मार्ग नेत असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो, याला खिंड म्हणतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याला घाट म्हणत असतो. घाट. ला या शब्दाचा अर्थ सुद्धा स्थानिक भाषेमध्ये खिंड असतो. त्याच्यानंतर इथं जर आपण आलं तर या ठिकाणी आपल्याला हिमाचल प्रदेश पाहायला मिळतं. हिमाचल प्रदेशमध्ये मित्रांनो, हा आणखी एक, इथून लडाखमधून इथं असणाऱ्या तिबेटला जोडणारा जो मार्ग आहे हा एका खिंडीनं ओळखला जातो. लडाख तिबेट. याला म्हटलं जातं चांगला खिंड. चांगला. ला या शब्दाचा स्थानिक भाषेमध्ये अर्थ होतो खिंड. आता इथं जेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही याल, हिमाचल प्रदेशमध्ये 2-3 महत्त्वाच्या खिंडी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक महत्त्वाची आहे, तिचं नाव आहे शिपकीला खिंड. ह्या सगळ्या तिबेट बरोबर जोडतात. शिपकीला खिंड. शिपकीला खिंड कुठं? हिमाचल प्रदेश आणि तिबेट. इथं उत्तराखंड आहे. उत्तराखंडमधून जर आपल्याला तिबेटमध्ये जायचं असेल तर काही जोडणाऱ्या खिंडी आहेत. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते लिपुलेख खिंड, नितिला खिंड आणि मनाला खिंड. अशा 3 खिंडी आहेत ज्या जोडतात उत्तर प्रदेश, आपलं उत्तराखंड आणि तिबेटला. एक नितिला खिंड, नीती. दुसरी आहे मनाला खिंड, मनाला. आणि तिसरी आहे लिपुलेख खिंड. मित्रांनो, या लिपुलेख खिंडेमधूनच या ठिकाणी आपली जी मानस सरोवर यात्रा आहे ही यात्रा इथून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इथं या, इथं आपल्याला सिक्कीममध्ये 2 खिंडी पाहायला मिळतात. सिक्कीममध्ये एक आहे नितिला खिंड, सॉरी, एक आहे नथुला खिंड. नथुला खिंड जी जोडते सिक्कीमला तिबेट बरोबर. अरुणाचल प्रदेशमध्ये आहे एक खिंड आहे जिचं नाव आहे दिबांग खिंड. दिबांग खिंड जी खिंड जोडते अरुणाचल प्रदेश आणि तिबेटला. इथं विचारले नथुला खिंडीच्या संदर्भात. नथुला खिंड सिक्कीमला जोडते तिबेट बरोबर, आणि सिक्कीम राज्यामध्ये ही खिंड असल्यामुळे ही दुर्घटना सुद्धा सिक्कीम राज्यामध्येच घडलेली पाहायला मिळते. हा बनियल खिंड आहे. त्याच्यानंतर आणखी बऱ्याचशा खिंडी आहेत. आता ते मला नाव क्लिक होत नाही. अच्छा अच्छा, हां हां हां, हे इथं बनिहल खिंड आहे, बरोबर आहे, बनिहल खिंड. आणि बोमदिला खिंड जी आहे हिमाचल प्रदेश आणि लडाखला जोडणारी. बोमदिला. बोमदिला. पूर्वीच्या मार्गाने सिल्क रोड म्हणजे आपला चीन बरोबर व्यापार व्हायचा या इथलच्या सर्व खिंडींमधून. ठीक आहे, हे थोडंसं करेक्शन करून
मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम या ठिकाणी. ठीक. चला पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या खालसा धोरणांतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता? ब्रिटिशांच्या खालसा धोरणांतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांवर ताबा मिळवला गेला नव्हता? खालसा धोरण, विस्तारवादी धोरण ज्याला आपण म्हणतो, आणि हे डलहौसीनं राबवलेलं धोरण आहे. चला इथं मी लिहितोय गव्हर्नर जनरल डलहौसी. मित्रांनो, डलहौसी जो होता हा 1848 ते 1856 पर्यंत भारताचा गव्हर्नर होता, एक 8 वर्षाचा कार्यकाळ. याच्यानंतर लॉर्ड कॅनिंग आला, 56ला आला, 57ला 1857चा उठाव घडला, आणि आपण असं म्हणूया की 58ला लगेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे आहे, म्हणजे आपण असं म्हणूया की ईस्ट इंडिया कंपनीचं जे इथलं आधिपत्य हे संपुष्टात आलं, आणि 1858ला जो गव्हर्नर जनरल होता हा व्हाईसरॉय झाला. एक मिनिट. आता येतोय? आता येतोय? हा मित्रांनो, 3 प्रकारे साम्राज्य विस्तार केला डलहौसीनं. पहिलं युद्धाद्वारे, जिथं त्याला कळालं कमजोर राज्य युद्ध करा, जिंकून घ्या. दुसरा आहे दत्तक वारसा नामंजूर. दत्तक वारसा नामंजूर. तुम्हाला सर आपले संस्थानिक जे हे संस्थानिक इंग्रजांना काहून एवढे म्हणजे कशामुळे घाबरत होते? यायलाय ना आता कृष्णा राठोड सर, यायलाय. तुम्ही थोडं महाग आहेत मला वाटतं. मग हे घाबरायचे कसे? दत्तक वारसा नामंजूर वगैरे वगैरे. तर मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीनं यांनी इंग्रजांकडून वेगवेगळ्या मार्गाने मदत घेतलेली होती, आणि हे मदत घेतलेले असल्यामुळे, जसं की तैनाती फौज म्हणल्यानंतर इंग्रजांचा एक तिथं जे आपण असं म्हणूया की आर्मी प्रमुख, तैनाती फौज म्हणजे आर्मीच, इंग्रज यांना आर्मी द्यायचं. राज्यांना तैनाती फौजेची गरज का पडायची? दुसरं राज्य आपल्यावर हल्ला करू नये, आपले तिथं संख्याबळ असावं, सैनिक असावं, तर सैन्यावर हे खर्च करू शकत नव्हते, म्हणून इनडायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सैन्य उपलब्ध करून देणं म्हणजे तैनाती फौज. तर हे सगळे इंग्रजांचे, म्हणजे इंग्रज म्हणायचे तसं यांना मग काय इंग्रज दबाव आणायचे, तेव्हा तसं वागावं लागायचं. एक दत्तक वारसा नामंजूरमधून, आणि तिसरं गैरप्रशासनाचं कारण देऊन. गैरप्रशासन. मित्रांनो, गैरप्रशासनाचं कारण देऊन यांनी 2 राज्य काबीज केले. एक केलं होतं वऱ्हाड,
हे केलं होतं 1853ला. आणि दुसरं होतं अवध. अवधचं केलं होतं 1856ला. आणि यांनी काय केली होती, तैनाती फौज स्वीकारली होती 1801ला. आता इथं बघा, दत्तक वारसा नामंजूर तत्वाद्वारे एकूण कोणत्या कोणते राज्य जे आहेत हे डलहौसीने खालसा केले. एक आहे सातारा. सातारा राज्य खालसा केलं. कधी केलं विचारलं, 1848ला. त्याच्यानंतर दुसरं आहे जैतपूर राज्य खालसा केलं. जैतपूर राज्य कधी केलं विचारलं तर हे 1849ला. तिसरं भगत राज्य खालसा केलं. हे भगत कधी केलं तर हे केलं 1850ला. हा 49 आणखी एक आहे संबळपूर आहे. संबळपूर राज्य खालसा केलं ते म्हणजे 1849ला. 1849. क्रम विचारला तर हे संबळपूर वर असू द्या आणि हे खाली असू द्या. वाटलं इथं मी देतोय, बरेच जण क्रमामध्ये कन्फ्यूज होतील. संबळपूर 1849. त्याच्यानंतर भगत 1850. पुढे चला 4. 5 हे कसे, हे दत्तक वारसा नामंजूर तत्वाद्वारे बरं का. म्हणजे यांना अपत्य नव्हते, हे दत्तक घेऊन राज्यकारभार, ते म्हणले असं जमणार नाही, तुम्हाला स्वतःचा अपत्य असेल तर तुम्ही राज्यकारभार करू शकता. त्याच्यानंतर उदयपूर आहे. उदयपूर 1852ला काबीज केलं. 1852ला. 5. 6 झाशी आहे. मणिकर्णिका 1853ला. 6. 7 नागपूर आहे 1854ला. आणि कटौली 7. 8 करौली आहे. करौली कधी, 1855ला. ठीक आहे. इथं विचारले खालसा धोरणांतर्गत कोणती संस्था ताबा मिळवला गेला नव्हता. उदयपूर मिळवले, संबळपूर मिळवले, जयपूर दिसत नाही, झाशी मिळवली. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे 3 इथं बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे बरोबर आहे. जयपूरवर ताबा मिळवला गेला नव्हता. चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाला पंडिता ही पदवी मिळाली होती आणि त्यांनी मुक्ती मिशन नावाची ख्रिस्ती मिशनरीची स्थापना केली होती. पंडिता ही पदवी सांगा. पंडिता ही पदवी. रमा डोंगरे. बर मित्रांनो, पंडिता या पदवीबद्दल चर्चा करूया. हा जो प्रश्न विचारलाय हा विचारलाय पंडिता रमाबाई यांच्या संदर्भात. पंडिता रमाबाई. मित्रांनो, पंडिता रमाबाई यांचं मूळ नाव काय आहे असं जर तुम्हाला विचारलं तर बरेच जण याच्यामध्ये चुकले असते, कन्फ्यूज झाले असते. रमाबाई यांचं मूळ नाव आहे रमा डोंगरे. मूळ नाव आहे रमा डोंगरे. रमा डोंगरे नाव लक्षात असू द्या. रमा डोंगरे यांचं मूळ नाव. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांचा जन्म 1858ला झाला. जन्म 1858. आणि यांचं जर कार्य आपण पुढे पाहिलं, कारण यांच्या याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. यांना जी पदवी आहे, कोणत्या कोणत्या पदव्या मिळाल्या, यांना 2 पद्धतीच्या पदव्या मिळाल्या. एक मिळाली पंडिता म्हणून पंडिता रमाबाई आपण म्हणतो, आणि दुसरी मिळाली सरस्वती. पंडिता आणि सरस्वती अशा 2 पदव्या त्यांना मिळाल्या. त्याच्यानंतर पुढे चला मित्रांनो, त्यांनी 1882ला आर्य महिला समाजाची स्थापना केली. आर्य महिला समाज परीक्षेला विचारलं जाईल. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. कधी केली? 1882 आणि कुठं केली? तो पुणे या ठिकाणी. त्याच्यानंतर मित्रांनो 1882लाच त्यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली. हंटर कमिशन समोर, कमिशन पुढे साक्ष दिली. मित्रांनो लक्षात घ्या, हंटर कमिशन
हे कशाशी संदर्भित होतं? हंटर कमिशन हे शिक्षणाशी संदर्भित होतं आणि दोघा जणांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. महाराष्ट्रातील व्यक्ती पुण्याला आलं होतं हंटर कमिशन शिक्षणाच्या संदर्भात. एक तर आपले महात्मा फुले यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याकडून जेवढा तुम्ही पैसा कर वसूल करताय त्या कराचा काही भाग शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी शासनानं खर्च करावा. आणि पंडिता रमाबाई यांनी सुद्धा हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं 1883 इंग्लंडचा प्रवास. इंग्लंडचा प्रवास हे त्यांचं पुस्तक या ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. मित्रांनो 1863 त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. परीक्षेला अशी लिस्ट आली होती खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, तर यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वीकारला 1883 मित्रांनो त्यांचं आत्मचरित्र खूप वेळा विचारलेलं आहे. त्यांचं आत्मचरित्र माझी साक्ष. त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिलं, एक महत्त्वाचं पुस्तक द हाय कास्ट हिंदू वुमन. याचं मराठी अनुवाद उच्चवर्णीय हिंदू स्त्री. हे पुस्तक कोणी लिहिलं, तर हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मित्रांनो त्यांनी 1887 मुख्य प्रवाहामध्ये समाजकार्याला सुरुवात केली. त्यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली बोस्टन या ठिकाणी. रमाबाई असोसिएशन कुठं? बोस्टन शहरामध्ये. बोस्टन शहर, तुम्ही बोस्टन टी पार्टी वगैरे हे आपण लहानपणी पुस्तकात ऐकलेले ते बोस्टन शहर. त्याच्यानंतर त्या भारतामध्ये आल्या 1889 त्यांनी शारदा सदन संस्था स्थापन केली. शारदा सदन मित्रांनो शारदा सदन कुठं स्थापन केलं विचारलं, मुंबई या ठिकाणी स्थापन केली. आणि मित्रांनो कोणत्या मुलीच्या नावावरून नामकरण कशावरून झालं, त्या संस्थेतली पहिली स्त्री त्या संस्थेची पहिली स्त्री शारदा गद्रे हिच्या नावावरून नामकरण केलं. शारदा सदन नावावरून नामकरण. त्याच्यानंतर 1897 मुक्ती सदनची स्थापना केली. 1897 मुक्ती सदन स्थापन केलं. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, हे कुठं स्थापन केलं, हे केडगाव या ठिकाणी स्थापन केलं. आणि इथं जवळपास 300 अनाथ लोक जे आहेत, 300 अनाथ महिला ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आणखी प्रीती सदन असेल, प्रीती सदन. त्याच्यानंतर सदानंद सदन असेल, सदानंद सदन, बातमी सदन इत्यादी त्यांनी स्थापन केल्या. बातमी सदन. ठीक आहे. चला मग रमा डोंगरे हे मूळ नाव, पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर? येते का लक्षात? चलायचं पुढं.